पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण बाजूकडून चाकण शहरात येणारी हलकी वाहने उड्डाणपुलाखालून शहरात जातील आणि पुण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी मार्केट चौकातून यू-टर्न घेऊन पुण्याकडे जावे लागणार आहे आणि चाकण शहरातून आंबेठाणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी तळेगाव चौकातून यू-टर्न घेऊन आंबेठाण रस्त्यावर जायचे आहे, असा चाकण वाहतूक पोलिसांकडून आज सकाळी अचानक बदल करण्यात आल्याने वाहन चालकांमध्ये एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला। हा बदल प्रायोगिक तत्वावर करण्यात आला असल्याचे चाकण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड यांनी सांगितले, परंतु स्थानिक नागरिकांनी या बदलाला मोठा विरोध केला आहे। यावेळी संतप्त नागरिक काय म्हणाले ते पाहूया। आंबेठाण पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केला आहे। ज्या ठिकाणी चौक आहे त्या ठिकाणी पूर्ण हायवे चालू राहावा यासाठी या ठिकाणी बॅरिगेट लावून ज्या रोड गावात असतो त्या ठिकाणी बॅरिगेट लावलेले आहेत आणि लोकांची फार मोठी अडचण झाली आहे। आंबेठाण रोडला 2 किलोमीटर जायला लागली आणि इथे गावापर्यंत ट्रॅफिक गेली आहे। लोकांनी जायचं कसं? त्यांचं म्हणणं आहे की चक्राकार वाहतूक करायची, ते व्यवहार्य नाही आहे। या ठिकाणी पुलाजवळ कुठल्याही प्रकारचा रस्ता राहिलेला नाही आहे, त्या ठिकाणी अडचण आहे। त्यामुळे लवकरात लवकर बॅरिगेट काढावे ही माझी ट्रॅफिक विभागाला विनंती आहे। वाहतूक पोलीस प्रशासनाकडून आंबेठाण चौक येथील चौक जो आहे त्या चौकातून आंबेठाणकडून चाकण गावामध्ये जाणारी वाहतूक आणि चाकण गावातून आंबेठाण रोडला जाणारी वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि ती वळून ब्रिज खालून आणि तळेगाव चौकातून ज्यांना आंबेठाण रोडला जायचे त्यांनी तळेगाव चौकामधून वळून जायचं। हे पूर्णपणे चुकीचं प्रशासनाचं ढिल्ला कारभार चालू आहे। त्यांना स्वतःकडून ट्रॅफिक कंट्रोल होत नाहीये किंवा इतर काही गोष्टी असतील। आम्ही प्रशासनाला सांगतोय की तुम्ही अनधिकृत रिक्षांवर कारवाई करा, अनधिकृत बस थांब्यांवरती कारवाई करा। प्रशासन ते करत नाहीये। 0% आज आम्ही सांगितलं होतं की प्रशासनाला विनंती केली होती की मुटकेवाडी असेल तुमचा AI कंपनीपासला तो आता यू-टर्न केलेला आहे, तो यू-टर्न बंद करा। हेवी व्हेकलच्या ठिकाणी वळल्याच्या नंतर ना तिथं पूर्णपणे जाम होते। याचे पुरावे व्हिडिओ आम्ही पोलिसांना दिलेत, त्यांनी ते बंद करायचे सोडून आज आंबेठाण चौकासारखा मुख्य जंक्शन जो आहे तो मुख्य जंक्शन बंद केलेला आहे। यांनी सामान्य नागरिकांना चाकणच्या बाजारपेठेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे। माझी पोलीस प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती की आपण हा जो मुख्य जंक्शन आहे तो बंद न करता जे आपण नंतर पंक्चर केलेले ज्या ठिकाणी जंक्शन केलेले ते त्वरित बंद करावे किंवा त्या ठिकाणी फक्त कार स्वरूपात किंवा छोट्या व्हेकल यू-टर्न घेतील अशा पद्धतीच्या व्यवस्था करावी, जेणेकरून ट्रॅफिक सुरळीत होण्यास मदत होईल। माझी प्रशासनाला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती की जसा हा आंबेठाण रोड आहे तसाच तळेगाव रोड आहे, याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाहतूक MIDC मधून येते। ही वाहतूक आंबेठाण रोडला आज या ठिकाणी पूर्ण आंबेठाण रोड 2-2.5 किलोमीटर पर्यंत जाम झालेला आहे। त्या जंक्शनला जर बंद करायचं तर पोलीस प्रशासनाने तळेगाव रोडचंही जंक्शन बंद करावं, तळेगाव चौकाचा एवढीच विनंती करतो आणि